उद्धव ठाकरेंनी मागे काही महिन्यांपूर्वी आपल्या एका भाषणामध्ये बोलताना त्यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन शेंडी जानव्याचं हिंदुत्व आपल्याला मान्य नाही, ते आपण स्वीकारू शकत नाही, ही भूमिका स्पष्टपणे मांडली होती. कदाचित हीच खतखत, हीच मळमळ आणि हाच त्रास संघप्रणित भाजपाला होत असेल. सर्वांना जय भारत. जागृती न्यूज चॅनलच्या आपल्या आठवड्यातील वैचारिक वारसा या प्रबोधनात्मक सदरामध्ये मी प्राची दुधाने आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. गेल्या काही सदरांमध्ये आपण महाराष्ट्र, देश या सगळ्या पातळीवरती जे काही राजकारण चाललेलं आहे, ज्या राजकीय घडामोडी निर्माण होत आहेत, निर्माण केल्या जात आहेत, घडत आहेत, याच्यावरती आपण त्याची एक समीक्षा, चिकित्सा त्या माध्यमातून आपण करत आहोत. आणि हाच आपला जो प्रवास आहे हा आपण पुढे घेऊन जाताना गेल्या मागच्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची सामनाच्या माध्यमातून संजय राऊत यांनी जी मुलाखत घेतली आहे त्या मुलाखतीची समीक्षा करणार आहोत, चिकित्साही आपण करणार आहोत. काही प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न यातून करूयात आणि आणखीन काही प्रश्नही या माध्यमातून आपल्याला निर्माण होणार आहेत. तर ह्या मुलाखतीबाबत सुरुवातीला काही बोलण्याआधी जे नेते, जे पक्ष ठामपणे कॅमेरा समोर येऊन मुलाखत देतात, पत्रकारांना, त्या परिषदांना त्यांच्या सामोरं जातात, खरं तर अशा सर्व नेत्यांचं कौतुक करणं निश्चितच गरजेचं आहे. काही लोकांनी ह्या मुलाखतीवरती आक्षेप घेताना ही मुलाखत संजय राऊतांनाच उद्धव ठाकरे का देतात असे प्रश्न निर्माण केले आहेत. मला असं वाटतं की ह्या लोकांनी गेल्या 8 वर्षामध्ये भारताच्या पंतप्रधानांनी पत्रकारांना समोर येऊन किंवा एखाद्या लाईव्ह पत्रकार परिषदेमध्ये का सहभाग घेतला नाही हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे आणि तो सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे आणि त्याच्यावर आपण आधी विचार करणं अपेक्षित आहे. ही मुलाखत का घेतली, कशासाठी घेतली, कशा पद्धतीने घेतली याच्यावरतीही अनेक तर्कवितर्क येत आहेत. परंतु ही मुलाखत जी घेतली ही उद्धव ठाकरेंनी अगदी नेहमीप्रमाणे आपली जी त्यांची भाषाशैली आहे, जे स्पष्ट सरळ त्यांचं बोलणं आहे, संयमी त्यांचा जो ह्या सगळ्या प्रवासातला जो त्यांचा एक स्वभाव आहे तो देखील आपल्याला इथे पुन्हा एकदा दिसतो. नाहीतर आपण असे अनेक नेते पाहिलेले आहेत की पद गेल्यानंतर आतंक तांडव करून आक्रस्ताळपणे मी पुन्हा येईन ची गुहार त्यांनी लावलेली होती आणि ते अक्षरशः महाराष्ट्राच्या जनतेला नकोसं झालं होतं. मग अशा पार्श्वभूमीवरती असा एखादा संयमी नेता, नेतृत्व महाराष्ट्राला लाभतं आणि आपल्या मनाने महाराष्ट्राची जी स्थिती परिस्थिती आहे, राजकीय जी काही घडामोडी होत होती त्या माध्यमातून आपल्याच पक्षातल्या नेत्यांनी, आमदारांनी जेव्हा विश्वासघात केला, गद्दारी केली, तेव्हा स्वतःहून मुख्यमंत्री ह्या पदावरून उद्धव ठाकरे पाऊलउतार झाले. हा मनाचा मोठेपणाही त्यांनी निश्चितच तिथे आपल्याला दाखवलेला दिसला आणि त्यानंतरची त्यांची ही पहिली मुलाखत त्यांनी सामनाला दिलेली आपण पाहिली. अनेक समाजात असणाऱ्या शिवसैनिकांना निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलाय. हे प्रश्न उत्तराचं सदर सुरू असताना संजय राऊतांनी विरोधकांच्या मनात असणारे देखील जे काही प्रश्न आहेत किंवा आरोप जे त्यांच्यावरती केले जात आहेत हे सुद्धा इथे मांडण्याचा आणि त्याची उत्तर उद्धवजींकडनं घेण्याचा प्रयत्न केलेला दिसला. आता हे सगळं कोण कसं घेतं हे त्याच्या अर्थात विचारांवरती, त्याच्या बौद्धिकतेवरती आधारित आहे. परंतु आपल्याला सर्वसामान्यांना याच्यातून जे प्रश्न निर्माण झाले होते त्याच्याकडे आपण थोडासा त्याचा विचार करणार आहोत, त्याच्यावरती आपण थोडीशी दृष्टी आपण टाकणार आहोत. काही मुद्दे यातले
उद्धवजींनी अगदी सरळ आणि स्पष्ट मांडलेले आहेत, त्याच्यावरती फार आपल्याला बोलण्याची आवश्यकता नाही. परंतु काही मुद्दे असे आहेत की ते त्यांनी अगदी ओघवत्या शब्दांमध्ये थोडक्यात सांगितलेले आहेत आणि त्याच्यावरती बराच गदारोळ झालेला देखील आहे. तर त्यावरती आपण थोडंसं बोलणार आहोत. करोनाच्या काळामध्ये आपल्या 2.5 वर्षाच्या ह्या कालावधीमध्ये जशी महाविकास आघाडी स्थापन झाली तसं हे करोनाचं सावट देशावरती राज्यावरती आलेलं आपण पाहिलं. परंतु या स्थितीमध्ये सुद्धा महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शक्य तितकी परिस्थिती आपल्या बाजूने सावरण्याचा आणि हाताळण्याचा प्रयत्न निश्चितच केला होता. हे आपण सर्वांनीच पाहिलं होतं. आता जी परिस्थिती हाताबाहेर गेली होती याच्यामध्ये महाविकास आघाडी किंवा त्यावेळेचे असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोष होता का? तर हे सगळं पाहत असताना आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीचे बरेचसे नेते ग्राउंडवरती उतरून काम करत होते. मग त्यामध्ये आरोग्य मंत्री असतील किंवा इतर अनेक नेते या माध्यमातून आपापल्या कार्यभाग जो आहे तो उचलताना आपण पाहिले होते. प्रत्येक जण या कसोटीवरती खरा उतरण्याचा प्रयत्न करत होता. महाराष्ट्राच्या जनतेसाठी तो झटत होता. परंतु केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव केलेला आपण पाहिला. काही मदत असेल किंवा केंद्राकडून उचलल्या जाण्याचे जे काही पावलं ह्या माध्यमातून असतील ती उचलताना दिरंगाई करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये मुंबई हे शहर आहे ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक इथे होत असते, ती देखील बंद करण्याचा निर्णय केंद्राने स्वतःकडे घेतला आणि तो देखील उशिरा त्यांनी निर्णय घेतला. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती निश्चितच महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आपण पाहिला आणि या सर्वांमध्ये निश्चितच अधिक चूक ही केंद्राची होती आणि हे झाकून ठेवण्यासाठी हे सगळं खापर महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवरती आपल्याला भाजपा आणि विरोधकांनी त्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केलेला आजही आपल्याला तो दिसून येतो. महाविकास आघाडीमध्ये वादविवाद आहेत हे वेळोवेळी सांगण्यात आलं. निश्चितच 3 वेगवेगळ्या पक्षांचं 3 वेगळ्या विचारांचं हे सरकार स्थापन झालं होतं. ते कोणत्या परिस्थितीमध्ये स्थापन झालं हे देखील महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि थोड्याफार कुरबुरी निश्चितच याच्यामध्ये असणारच, होणारच. परंतु जो संयम असेल, जी सकारात्मकता आहे, जो सुसंस्कृतपणा आहे किंवा जे सामंजस्य आहे या संपूर्ण काळामध्ये ह्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी महाविकास आघाडीने दाखवलं हे निश्चितच कौतुकास्पद आहे आणि ते नाकारून आपल्याला चालणार नाही. परंतु हे सर्व सुरू असताना दुसरीकडे भाजपा मात्र महाविकास आघाडी हे सरकार कसं पडेल याच्यासाठी षडयंत्र करत होतं. इथे सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी आपले आई वडील, आजोबा आणि आपल्याला जिव्हाळ्याचं असणारं मातोश्री हे निवासस्थान याच्या बाबतीत सुद्धा भावनिक हितगुज आपल्याला ते करताना दिसले. अर्थात त्याच्यात काही चुकीचं नव्हतं, परंतु विरोधकांना हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा वाटत नाही किंवा हे मुद्दे त्यांनी कशासाठी इथे मांडले असा प्रश्न निर्माण होतो. परंतु गेल्या 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते केवळ एका पक्षाचे नेते म्हणून किंवा फक्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढंच ते नसून महाराष्ट्राच्या जनतेचे एक कुटुंब प्रमुख म्हणून ते जनतेने स्वीकारलेले आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी आपली ही भावनिक ज्या काही बाबी आहेत त्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्याचा वेळोवेळी प्रयत्न आपल्याला निश्चितच केलेला दिसला. या माध्यमातून त्यांनी हे सुद्धा आपल्याला सांगितलं की आपल्या वडिलांच्या नावाचा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा गैरवापर करण्यासाठी भाजपाने त्यांचं नाव, त्यांचा फोटो याचा वापर करू नये. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नेत्यांनी सुद्धा स्वबळावरती आता आपली योग्यता सिद्ध करावी हा जणू संदेश या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी आपल्याला इथे दिलेला दिसला. उद्धव ठाकरेंनी इथे हिंदुत्वाचा हा सुद्धा मुद्दा आपल्याला उचलताना दिसला आणि या मुद्द्यासाठीच शिवसेनेचं जे हिंदुत्व आहे, शिवसेनेच्या नावाच्या मागे जो काही इतिहास त्याचा आहे याचा वापर करून घेण्यासाठी बाळासाहेबांचं आणि शिवसेनेचं नाव त्यांना वापरायचे, हिंदुत्वाचा गैरवापर करण्यासाठी
ह्या सगळ्या बाबी सुरू आहेत असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि हे सांगत असताना आपले आई वडील हे सर्वांनाच आदर्श असतात, तसे आपल्या आई वडिलांना एक चेहरा बनून आपण त्यांच्या आशीर्वादाने आपलं राजकीय जे काही समीकरण आहे ते मांडावं, ही देखील भूमिका उद्धव ठाकरेंनी इथे आपल्याला मांडताना दिसली. भाजपाचं आणि शिवसेनेचं हिंदुत्व हे वेगळं आहे. भाजपाने हिंदुत्वासाठी राजकारण केलं अगदी बाळासाहेबांच्या वेळेपासून, आणि भाजपा ही राजकारणासाठी हिंदुत्वाचा गैरवापर करून घेते असा आरोप उद्धव ठाकरेंनी इथे आपल्याला केलेला दिसतो. परंतु माझं मत जर इथे मला व्यक्त करायचं असेल तर हिंदू आणि हिंदुत्व हे खरं तर एक निर्माण केलेलं ढोंग आहे, जी लोकांची एक भावना धारणा आता त्याच्याशी जोडल्या गेलेली आहे. हे लोकांवरती षडयंत्र करून निर्माण केलेलं किंवा बसवलेलं एक कट कारस्थान आहे. परंतु आता या हिंदू आणि हिंदुत्वाशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत, म्हणून या पद्धतीचं जे काही विचार आहेत किंवा बोलणं आहे हे निश्चितच आपल्याला सगळ्याच स्तरांवरती सगळ्याच पक्षांकडून सगळ्याच नेत्यांकडून व्यक्त केलेलं आपल्याला दिसतं. आता या दोन्हीमध्ये नक्की काय फरक आहे आणि तो कसा घ्यायचा हा विषय मी आपल्यावरती सोडते. परंतु हे दोन हिंदुत्वातले फरक जे उद्धव ठाकरेंनी इथे सांगितले, त्यात 2014 नंतर भाजपने शिवसेनेशी जी युती तोडली त्यानंतर आपल्या हिंदुत्वात काय बदल आला असं विचारत त्यांनी आपलं जे शिवसेनेचं हिंदुत्व आहे त्यासाठी कार्य करताना आपण अनेक मंदिरं उभारली, मंदिरं उभारण्यासाठी जागा आपण उपलब्ध करून दिल्या, प्राचीन मंदिरांचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला, मंदिरं असतील, गड किल्ले असतील, पुरातन वास्तू असतील, त्यांचं जतन संवर्धन करण्याचं काम मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी केल्याचं इथे सांगितलं. आणि हेच हिंदुत्व जे हिंदूंना एकत्र आणतं हे शिवसेनेला अपेक्षित आहे. आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये हे भाजपाला शक्य होत नव्हतं, त्याचा गैरवापर ह्या हिंदुत्वाचा त्यांना करून घेता येत नव्हता, म्हणून त्यांना शिवसेना फोडण्याची हे कटकारस्थान रचण्याची वेळ निर्माण झाली. आणि हे सगळं करत असताना उद्धव ठाकरेंनी मागे काही महिन्यांपूर्वी आपल्या एका भाषणामध्ये बोलताना त्यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन शेंडी जानव्याचं हिंदुत्व आपल्याला मान्य नाही, ते आपण स्वीकारू शकत नाही, ही भूमिका स्पष्टपणे मांडली होती. कदाचित हीच खतखत, हीच मळमळ आणि हाच त्रास संघप्रणित भाजपाला होत असेल. आणि ह्या भूमिकेसोबत हिंदुत्वाचा गैरवापर करून सत्ता स्थापन करणं त्यांना शक्य होत नाही, म्हणूनच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आम्ही प्रामुख्याने बाहेर पडलो, हे शिंदे गटातील नेते आमदार आपल्याला वेळोवेळी सांगताना दिसतात. काँग्रेस सोबत गेल्यावरती उद्धव ठाकरे असतील, शिवसेना असेल, यांचं हिंदुत्व संपलं किंवा ते मवाळ झालं अशा देखील भूमिका मांडण्यात आल्या. परंतु सेक्युलर होणं, ज्याला आपण धर्मनिरपेक्ष म्हणतो, हे होणं किंवा ते असणं चुकीचं आहे का? एका मोठ्या पदावरती बसलेली जी व्यक्ती आहे, एक मिनिट थांबवतो, काँग्रेस सोबत गेल्याने उद्धव ठाकरेंचं शिवसेनेचं हिंदुत्व संपलं किंवा ते मवाळ झालं असे आरोप जेव्हा करण्यात आले त्यावरती मला असा प्रश्न पडतो, एखादा कट्टरतावाद सोडून योग्य भूमिका मांडणं किंवा सेक्युलर, ज्याला आपण धर्मनिरपेक्ष म्हणतो,
जो आपला भारत आहे, त्याची ती भूमिका आहे, ते धर्मनिरपेक्षता मांडणं हे चुकीचं आहे का? महत्वाच्या एका पदावरती विराजमान झालेली व्यक्ती ही कोणा एका विशिष्ट घटकाची असते का? निश्चितच नाही. सर्व जनतेसाठी ती कटिबद्ध असते, तिने कार्य करायचं असतं. अर्थात आपल्याकडे काही नेते असे आहेत फडणवीसांसारखे, जे एका विशिष्ट घटकासाठी फक्त ते पदावरती बसतात आणि त्यांच्यासाठी तरतुदा ते करण्याचे प्रयत्न ते नेहमी करत असतात. पण उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून हे झालं नाही, म्हणून ही विरोधाची भूमिका भाजपाने घेतली का? हा देखील प्रश्न इथे आपल्या सर्वांना निश्चितच उपस्थित होणं आणि त्यावरती उत्तर आपण शोधणं अपेक्षित आहे. हे सगळं होत असताना शिवसेना कोणी फोडली, तर शिवसेना पवारांनी फोडली हा देखील आरोप करण्यात आला होता. परंतु आपल्या ह्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिवसेना ही भाजपाने फोडली, ही त्यांच्या स्वार्थासाठी फोडली. त्यांना हिंदुत्वाचा, शिवसेनेचा, बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून घ्यायचा आहे, सत्ता स्थापन त्यांना करायची आहे, स्वार्थ त्यांना साधायचा आहे, म्हणून त्यांनी शिवसेना फोडली. आणि शिवसेनेतून जे नेते बाहेर पडले त्यांना एक उपमा देताना, हे राजकीय जे वादळ आहे तसं वादळामध्ये जसा पालापाचोळा उडतो, अनावश्यक ही पानगळ जी आहे ती होत असते, जी पानं लागत नाहीत त्यांची ही पानगळ होत असते, त्याप्रमाणे त्याला उपमा ही पानगळ असेल किंवा पालापाचोळा त्यांना संबोधलेला आहे. आणि पुन्हा एकदा ठामपणे शिवसेना पुन्हा एकदा उभारी घेईल, नवी पालवी शिवसेनेला फुटेल, हा आत्मविश्वास देखील उद्धव ठाकरेंच्या बोलण्यामध्ये आपल्याला इथे दिसला. शिंदेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये बसवण्याचा विचार हा उद्धव ठाकरेंचा निश्चितच त्यापूर्वी होता. परंतु महाविकास आघाडी स्थापन करण्याची जी वेळ आली आणि त्यामध्ये जे निर्णय घेण्यात आले त्यामध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती विराजमान व्हावं लागलं. आज विचार करा, आज आपण काही दिवस झाले आपण एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती आपण विराजमान झालेलं पाहतोय. जर 2.5 वर्षापूर्वी करोना सारख्या काळामध्ये शिंदे किंवा फडणवीसांसारखी व्यक्ती जर मुख्यमंत्री पदावरती बसली असती तर आज ह्या राज्याची आणि इथल्या जनतेची स्थिती आणि परिस्थिती काय असती हा आपण फक्त एक विचार केलेलाच बरा. आणि सुमार दर्जाच्या विचारांच्या शिंदेंनी जे जे काही निर्णय आपल्याला आता ह्या गेल्या काही महिन्याभरात घेतलेले दिसलेत त्याच्यावरून तर असंच वाटतं की महाराष्ट्राला इथून मागे 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री लाभले नाहीत, हे निश्चितच चांगली बाब झालेली आहे. आता भाजपाने ही सत्ता काही करून मिळवली निश्चितच आहे, परंतु त्याचा आनंद उत्सव देखील त्यांना मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही. एक ओढून ताणून हास्य म्हणा किंवा एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतो, परंतु ह्या सगळ्यामध्ये आपली पत पूर्णपणे भाजपाने घालवलेली आपल्याला दिसते. आजही अगदी आत्ताच्या ह्या क्षणापर्यंत भाजपा, महाविकास आघाडी असेल, उद्धव ठाकरे असतील, यांच्यावरती वेगवेगळे विविध आरोप आपल्याला करताना दिसले. सत्ता मिळाली तरी त्याच्यानंतर सुद्धा आपला हा आकस काही त्यांचा थांबत नाही आणि त्या माध्यमातून जनतेसाठी, सर्वसामान्यांसाठी घेतलेले अनेक निर्णय ह्या 2च मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाने आपल्याला ते GR जे मांडले गेले होते ते नामंजूर केलेले आपल्याला दिसतात. यावरून सुद्धा आपल्याला जो फरक ह्या 2 व्यक्तींमधला, ह्या 2 सरकारांमधला आहे हा आपल्याला इथे दिसून येतो. ह्या सगळ्या कालखंडामध्ये 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी जे मुख्यमंत्रीपद महाराष्ट्रासाठी भूषवलं त्या सगळ्या त्यांच्या त्या निर्णयांमध्ये त्यांनी जनतेचं, समाजाचं हित त्यांनी पाहिलेलं आपल्याला प्रकर्षाने जाणवलं. आणि म्हणूनच इथल्या जनतेने उद्धव ठाकरेंना कुटुंब प्रमुखाचा दर्जा देखील दिलेला आपल्याला दिसला. तेव्हा अर्थातच काही भावनिक बाब देखील उद्धव ठाकरेंनी आपल्या ह्या मुलाखतीच्या माध्यमातून जनतेसमोर मांडल्या.
त्यातच त्यांनी आणखीन एक बाब आपल्या आजारपणाच्या संदर्भातली त्यांनी मांडली. अर्थात आजारपणामध्ये उद्धव ठाकरेंनी सुद्धा जी मुख्यमंत्री पदाची जी धुरा होती ती सार्थपणे सांभाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आपल्या आजारपणाचा कुठेही आज देखील बडेजाव करण्याचा किंवा त्या माध्यमातून त्यांच्या प्रती जनतेतून कुठलीही एक वेगळी भावना निर्माण होऊ नये हा विचार त्यांनी तिथे व्यक्त केला. परंतु ते मोठ्या आजारातून जात असताना सुद्धा आपल्या जवळच्या लोकांनी, ज्यांना कुटुंबातील एक सदस्य त्यांनी मानलं होतं, त्यांनी विश्वासघात केल्याचं देखील आपल्याला त्यांनी सांगितलं. अर्थात ह्या भावना, ह्या अशा ज्या काही बाबी आहेत ह्या आपल्या सर्वसामान्यांबरोबर देखील घडत असतात आणि ही जी भावना आहे ही निश्चितच आपण त्यांच्या त्या भावनेशी जोडून पाहू शकतो. उद्धव ठाकरेंनी इथे सुद्धा त्यांना दोष देण्यापेक्षा ही चूक माझीच होती असं फार मोठेपणाने त्यांनी इथे सांगताना आपल्याला ते दिसले. कारण एक अंधविश्वास त्यांनी ह्या सर्वांवरती दाखवला होता. आपली प्रकृती ठीक नसताना महत्वाच्या स्थानावरती त्यांनी एकनाथ शिंदेला बसवलं होतं आणि त्या काळामध्ये शिवसेना फोडण्याचं अगदी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीच्या माध्यमातून त्यांचंही काहीतरी बरं वाईट व्हावं हे सुद्धा चितल्या जात होतं. हे त्यांनी आपल्याला जड अंतकरणाने सांगितलेलं दिसतं. त्या भावना व्यक्त करणं अर्थात चुकीचं नाही, कारण ह्या अंतर्गत बाबी सुद्धा जनतेसमोर येणं ह्या गरजेच्या आहेत. जनता भावनिक निश्चित आहे, परंतु ती वेडी किंवा मूर्ख नाही हे मी पुन्हा एकदा सांगते. त्याच्यामुळे आपण सर्वजण ह्या सगळ्या बाबींचा विचार करू शकतो. खोटे आसवं डोळ्यात आणून मुळूमुळू रडणं आणि आपण गद्दार नाही हे सांगणं आणि आज देखील अशा ह्या पडत्या काळामध्ये, ह्या परिस्थितीमध्ये आपल्या आरोग्यावरून आपल्या बाबतीत सहानुभूती निर्माण होऊ नये म्हणून काही बाबी सांगू की नको हा विचार करणं, हा फरक सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरेंनी इथे शिवसेनेचं आपल्याला एक ब्रीद वाक्य सांगताना दिसलं. त्यांनी सांगितलं की जिथे अन्याय तिथे वार शिवसेना करणार. म्हणजेच शिवसेना ही हार मानणार नाही, ही पुन्हा एकदा संघर्ष करणार आणि नव्यानं ही उभी राहणार हे संकेत आपल्याला त्यांनी दिलेले दिसले. आणि मला असं वाटतं हेच एका नेत्याचं, ज्याला आपण लीडर म्हणतो किंवा लीडरशिप ज्या क्वालिटीज आपण ज्यांना म्हणत असतो, ज्या बोलल्या जातात, नेतृत्वाचे गुण असतात, हे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंमध्ये आपल्याला पाहायला दिसतात. हार न मानता संघर्षाचा मार्ग त्यांनी स्वीकारलेला आहे. विरोधक याला काहीही म्हणत, ज्यांचे विचार ज्यांना उद्धव ठाकरेंचे मान्य नाहीत ते देखील याच्यावरती वेगवेगळ्या माध्यमातून टीकाही आपल्याला करताना दिसतील. परंतु आपली ठाम भूमिका, त्याच्यामध्ये कुठलाही बदल न करता ती सातत्याने मांडणं हे देखील महत्वाचं आहे आणि हे उद्धव ठाकरे आपल्याला गेल्या काही वर्षांमध्ये मांडताना दिसले. विरोधी पक्ष संपवण्याचा कट भाजपा राज्यातच नाही तर केंद्रात करत आहे हे आपण पाहिलं आणि हा मुद्दा देखील या मुलाखतीमध्ये घेतलेला आपल्याला दिसला. अर्थात हुकुमशाही आहे, दडपशाही आहे आणि ते करण्यासाठी भाजपा सर्वच सामदाम दंडभेद ह्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. ईडी असेल, सीबीआय असेल, अशा शासकीय यंत्रणांचा वापर करून, मी म्हणेल गैरवापर करून, विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्याकडे जबरदस्तीने घेण्याचं कार्य त्यांच्याकडून सतत चालू आहेत. केंद्रामध्ये काँग्रेस असेल, आज राज्यामध्ये शिवसेना असेल, याच माध्यमातून ते संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु उद्धव ठाकरेंच्या म्हणण्याप्रमाणे जनता ही सार्वभौम आहे आणि कोणताही चुकीचा निर्णय असेल त्या विरोधात जनता रस्त्यावर उतरते. आणि मला असं वाटतं की विरोधी पक्ष जर संपवण्याचं कट कारस्थान देशामध्ये होत असेल, हुकुमशाही जर नांदावी यासाठी प्रयत्न भाजपाकडून होत असतील तर निश्चितच हीच ती वेळ आहे जनतेने आपलं मत व्यक्त करण्याची, ह्या हुकुमशाहीच्या विरोधात आवाज उठवण्याची, लोकशाहीची, संविधानाची मूल्य ह्या माध्यमातून आबादित ठेवण्याची, संविधान वाचवण्याची, देश वाचवण्याची ही जबाबदारी आज जनतेवरती आहे
आणि हेच आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून जो पहिला भाग उद्धव ठाकरेंनी त्या माध्यमातून आपल्याला तो आपण पाहिला, त्यातून शेवट जाताना संदेश आपल्याला हाती देताना दिसले. त्यामुळे ह्या मुलाखतीतून कोण काय घेईल, कोण त्याचा कसा विचार करेल, हे प्रत्येकाच्या विचारांवरती निश्चितच आधारित आहे. परंतु यामध्ये जे काही संदेश आहेत, जे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याकडे आपण अधिक महत्त्व देऊन त्याचा विचार करावा. जनता म्हणून आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या कोण सोडवेल, कसा नेता, कसं नेतृत्व आपल्याला हवंय, हा सर्वस्वी विचार आपल्यावरती आहे. आणि मला असं वाटतं की हे स्पष्ट मत उद्धव ठाकरेंनी सुद्धा मांडलेलं आपल्याला दिसलं. आणि आता यावरची समीक्षा आपण केलेली आहे, चिकित्सा आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुमच्यावरती आहे की या सगळ्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जे काही राजकारण घडून आणलं जात आहे, जी गळचेपी सर्वसामान्यांची सुरू आहे, महागाई असेल किंवा इतर कुठलेही मुद्दे असतील, त्या माध्यमातून पुन्हा एकदा भारताला पारतंत्र्यात घेऊन जाण्याचं, आपल्याला गुलाम बनवण्याचं जे कारस्थान भाजपाकडून, संघाकडून सुरू आहे, ते थांबवण्याची ही वेळ आहे. आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणं निश्चितच गरजेचं आहे. आपण जर हे केलं नाही तर काय होईल हे मला आता वेगळं निश्चितच सांगण्याची आवश्यकता नाही. इथून पुढचा काळ आणखीन कठीण आहे, महाराष्ट्राला तर तो निश्चितच आहे. परंतु ही परिस्थिती अशीच कायम राहणार नाही, कारण आता जे बाहेर पडून भाजपासोबत गेलेले आहेत त्यांच्यात सुद्धा आपल्याला वितुष्ट निर्माण होताना दिसते, आरोप प्रत्यारोप त्यांच्यातही आपल्याला होताना दिसत आहेत. दुसऱ्यांना अनैसर्गिक आघाडी म्हणणारे, आज ज्यांनी सगळ्या संविधानाच्या मूल्यांना पायदळी तुडवून हे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना देखील याची किंमत निश्चितच मोजावी लागेल. तोपर्यंत हा महाराष्ट्र तुमच्या आणि आमच्या स्वाधीन आहे. त्याचं रक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. इतकंच मी सांगेल. आणि ह्या मुलाखतीच्या पहिल्या भागाच्या माध्यमातून जी समीक्षा, जी चिकित्सा आपण मांडलेली आहे, त्याबाबत आपण देखील आपलं मत कमेंटमध्ये व्यक्त करावं ही मी आपणास विनंती करते. आणि याच मुलाखतीचा पुढचा भाग, त्याची समीक्षा आणि चिकित्सा लवकरच आम्ही आपल्यासमोर घेऊन येऊ. जय भारत.